नमस्कार, शुभप्रभात सगळ्यांना। आज मी उभा आहे दूधगंगा नदीच्या काठावरती। फराटेवाडीच्या काठावरती जी दूधगंगा नदी आहे त्या दूधगंगा नदीच्या काठावर बसलेलं आपलं हे छोटंसं आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असं आपलं गणपतीचं मंदिर। कागल तालुक्यातील बोरवडे गावाजवळ केवळ 500 मीटर अंतरावर असलेले फराटेवाडी हे छोटे खाणी गाव। या गावाजवळून दूधगंगा नदी वाहते। याच दूधगंगा नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरातील हे गणपती मंदिर म्हणजे भक्तांसाठी आनंद, सुख, समाधान यांचे हृदयातील भक्तीचे मन खुले करणारं आनंददायी मंदिरच होय। गणेशोत्सव सुरू असल्याने या मंदिराला भेट देण्याची ओढ मला स्वस्थ बसू देईना, म्हणून मी आज सकाळीच गणेश दर्शनाच्या ओढीने मंदिर गाठले। सुंदर रमणीय सकाळ, प्रदूषणमुक्त हवा, पक्ष्यांचा किलबिलाट, दूधगंगा नदीला आलेला पूर, मंदिराच्या चारी बाजूला पसरलेलं पाणी, सुंदर देखणं असं हे मंदिर आणि या मंदिरातील गणेशाची मूर्ती पाहून मन हेलावून गेले। थोडंसं या गणेशाच्या मूर्तीविषयी आपण जाणून घेऊया। पूर्वी ही मूर्ती बोरवडेच्या ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरामध्ये होती। गेली अनेक वर्ष बोरवडेचे ग्रामस्थ या गणेश मूर्तीचे पूजन करत होते। साधारणपणे 150 वर्षापूर्वीची ही मूर्ती असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे। बोरवडेच्या सार्वजनिक गणेश मंडळाने 29 वर्षापूर्वी नवीन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर ही मूर्ती 29 वर्षापूर्वी दूधगंगा नदीमध्ये विधिवत विसर्जित करण्यात आली। त्यानंतर फराटेवाडी येथील तरुणांनी ही मूर्ती दूधगंगेच्या नदीच्या पात्रातून बाहेर काढून नदी घाटावर ठेवून तिची प्रतिष्ठापना केली आणि तिथे एक छोटंसं मंदिर बांधलं। सध्या येथे देखणे मंदिर आपल्याला पाहावयास मिळते। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून 40 लाख रुपये खर्च करून हे मंदिर बांधण्यात आले आहे। तर लोकसहभागातून कळस आणि मूर्ती वज्रलेपाचं काम पूर्ण झालं आहे। श्रावण सरताना रिमझिम पडणाऱ्या पावसात बोरवडे आणि फराटेवाडी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या या निसर्गरम्य परिसरातील गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची कधी पाहीन कधी पूजीन अशी भक्तीची आस लागली तर ते नवल वाटू नये। मग आपणही येत आहे ना? नक्की या आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जा। व्हिडिओ सौजन्य आणि निवेदन रमेश वारके सर, बोरवडे विद्यालय बोरवडे, पत्रकार दैनिक लोकमत। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।